जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र आणि तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपले उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपला प्रतिसाद नोंदवा. त्याचबरोबर परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डिंग स्वरूपात अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. ते फेसबुक आणि युट्यूब वरती असतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवण्यानंतर त्याची लिंक तुम्हाला निकालाची लिंक तुम्हाला दिली जाईल, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी किती गुण घेतात याचाही तुम्हाला अंदाज येईल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने देण्यात येत आहे. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे गरजेचं आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. त्यावरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. युट्यूब चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळची वेळ मिळत राहील. त्याचबरोबर आपल्या मित्रांना, शाळेतील सवंगड्यांना हा युट्यूब चॅनल बद्दल माहिती सांगा. माझा 8600464249 हा नंबर जरी युट्यूबला तुम्ही सर्च केला, माझा 986000464249 हा नंबर जरी युट्यूबला तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला युट्यूब चॅनल दिसून जाईल. आपल्या शाळेचा युट्यूब चॅनल दिसेल, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत. त्या सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची फी 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी करणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या वतीने विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय उतारा विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, भाषा व गणित यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी भाषा विषयासाठी परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आपणास उपलब्ध. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून भाषा विषयात पैकीचे पैकी गुण मिळतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज लाईव्ह तासिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 93 आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 93 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही अगदी खात्रीशीर. दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवत चला. तुम्हाला भरपूर टेस्ट उपलब्ध करून देणार आहे. 700 प्लस टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहे. जशा जशा टेस्ट तयार होतील तसे तुमच्यासाठी त्या पाठवल्या जातील. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या टेस्ट सोडवा आणि त्या टेस्टचा निकाल मला वैयक्तिक नंबरवरती पाठवत जा. माझ्या 9860879033 माझ्या ज्याला फोटो आहे त्या फोटो असलेल्या आयडीला माझ्या पाठवत जा. ग्रुपवरती निकालाची लिंक टाकू नका. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 93 स्क्रीनवरती 1 मिनिट अवधी वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये
अभिनंदन कृष्ण, अभिनंदन वैष्णवी. खरं तुमचा उत्तर वाचला आहे. चला मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपल्या या प्रश्नाचे सर्व या उत्तरावरील 5चे 5 प्रश्नाचे उत्तर बरोबर देता येतील. उत्तर क्रमांक 93. ज्यांचं ज्यांचं उत्तर वाचून झालंय त्यांचं सर्वांचं अभिनंदन. उत्तर क्रमांक 93. खेळ जीवनात फार आवश्यक आहे. खेळ आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. त्या खेळामुळे शरीराच्या प्रत्येक भागाचा चांगला व्यायाम होतो. धावपळीचे खेळ आपल्याला जास्त खेळले पाहिजेत. आपल्याला नियमितपणे खेळ खेळायला हवेत. मुलांना खेळण्याचे फार आवडते. मुले खेळत बऱ्याच गोष्टी शिकतात. मैत्री, एकजूटपणा, हरणे, जिंकण्याची पर्वा न करता इत्यादी गोष्टी मुले खेळामेळ्याने शिकतात. साऱ्या जगात वेगवेगळे खेळ खेळले जातात. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस इत्यादी खेळ खुल्या मैदानात खेळले जातात. घामाच्या रूपाने शरीरातील घामाच्या रूपाने शरीरातील घाण निघून जाते. मेंदूला ताजेतवाने वाटते. शरीर ताकदवान बनते. आपल्याला आजार होत नाहीत आणि आम्हाला आजार होत नाहीत. अशा प्रकारे हा उत्तर आहे खेळावरती आधारित. चला सोपा उत्तरा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. उत्तरा क्रमांक 93. उत्तरा क्रमांकावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, घामाच्या स्वरूपात शरीरातील काय निघून जाते पहा. घामाच्या स्वरूपात शरीरातील काय निघून जाते. पर्याय ए सुगंध, पर्याय बी पाणी, पर्याय सी घाम, पर्याय डी घाण. पर्याय सी घाण, पर्याय डी घाम. पहा, घामाच्या स्वरूपात शरीरातील काय निघून जातं. पर्याय ए सुगंध, पर्याय बी पाणी, पर्याय सी घाण आणि पर्याय डी घाम. पहा, योग्य उत्तर यायला सुरुवात झाली. कृष्णा पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी म्हणतोय घाम. वैष्णवी सी म्हणते. चला प्रत्येकाने आपलं आपलं उत्तर टाईप. वैष्णवी म्हणते खालून दुसऱ्या ओळीमध्ये आहे. अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन सृष्टी, खूप खूप छान. अगदी योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचला. असाच अभ्यास चालू ठेवा जेणेकरून गुण मिळतील. अभिनंदन सृष्टी. चला प्रश्न पहिला, घामाच्या स्वरूपात शरीरातील काय निघून जाते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी घाण. आपल्या शरीरात घामाच्या रूपाने जी घाण असते ती निघून जाते. पहा, ओमचं उत्तर सी येते. आनंदन ओम. प्रदीपला फोन कर, प्रदीपला लाईव्ह करायला सांग. कृष्णा प्रदीपला एक फोन कर. प्रशांत सी उत्तर. सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे. अगदी योग्य उत्तर. खूप खूप अभिनंदन. शी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. घामाच्या रूपात शरीरातील काय निघून जाते. योग्य उत्तर पर्याय सी घाम. पुढील पैकी कोणता शब्द हरणेच्या विरुद्ध अर्थी आहे. हरणे. पहा, हरणे आहे का नाही. आपण हरणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय ए जिंकणे, सोने, पर्याय सी रमणे, पर्याय डी दुःख. पहा, योग्य उत्तर. प्रश्न दुसरा, उत्तरा क्रमांक 93 मधील प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर. वैष्णवी विरुद्ध जिंकणे. सृष्टीगंधा ए उत्तर. उत्तर टाका. प्रशांत सानप ए उत्तर. आरती प्रीती सोनल, श्रावणी आसवरी, महेश. चला उत्तर टाका, सगळ्यांनी उत्तर टाका. अशिका करू नका. कृष्णा खडे ए उत्तर. चला बघू अजून कोणाचं बरोबर येतंय कोणाचं चुकतंय. सगळ्यांचंच म्हणणं हे आहे का. चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. इथं कोणाचं उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता शब्द. ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. उत्तर क्रमांक 93 वरील प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. खुल्या मैदानात ते खेळ खेळतात. खुल्या मैदानात कोणते खेळ खेळतात. पर्याय ए फक्त हॉकी, पर्याय सी फक्त क्रिकेट आणि टेनिस. खुल्या मैदानात खेळ खेळले जातात. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. खुल्या मैदानात कोणते खेळ खेळले जातात. आपण बैठे खेळ मैदानी खेळ. कृष्णा खाडे बे उत्तर. प्रशांत सानप बे उत्तर. कृष्णा प्रदीपला फोन केला होता का.
चला आरती, प्रीती, सोनल, चला लाईव्ह तासिका करत चला विद्यार्थी मित्रांनो. लाईव्ह तासिका केली तरच आपल्याला या उत्तरावरील प्रश्न देता येणार आहेत. वैष्णवी खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तरे पहा. म्हणते क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस इत्यादी खेळ मैदानात खेळतात. पहा इथं 4 खेळांची नावं दिली आहेत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस. चला अभिनंदन, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. वैष्णवी जे उत्तर, कृष्णा काळे जे उत्तर, प्रशांत सानप जे उत्तर, वैष्णवी खालून तिसऱ्या ओळीमध्ये सृष्टी गंगाळ ते उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. चला बाकी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर टाईप करा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तिसरा, खुल्या मैदानात खेळला जाणारा खेळ. अभिनंदन तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, जीवनात फार आवश्यक आहे. प्रश्न चौथा, जीवनात फार आवश्यक आहे. पर्याय ए जिंकणे, पर्याय बी खेळ, पर्याय सी हरणे आणि पर्याय डी क्रिकेट. जीवनात फार आवश्यक जिंकणे, पर्याय बी खेळ, पर्याय सी हरणे, पर्याय डी क्रिकेट. चला चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर वैष्णवी बी उत्तर देते. जीवनात फार आवश्यक आहे खेळणे असं तिचं म्हणणं आहे. चला बाकीच्यांनी आपलं उत्तर टाईप करा. उत्तरा क्रमांक 93 वरील चौथा प्रश्न वैष्णवीचं म्हणणे वरून पहिल्या ओळीमध्येच आहे. खेळ जीवनात फार आवश्यक आहे. अभिनंदन वैष्णवी. अशाच प्रकारे उत्तर शोधत चला. सृष्टीगंडा बी उत्तर देते. कृष्णा प्रदीपचे पप्पा गावात. चल चालू काय अडचण नाही कृष्णा, त्याला म्हणून नंतर तासिका झालेली पाहून घे. सृष्टीगंडा पहिल्या ओळीत उत्तर, अभिनंदन तुझं. प्रशांत बी उत्तर चौथ्या प्रश्नाचं. खूप खूप अभिनंदन तुमचं. छान उत्तर देत आहे. प्रश्न चौथा, जीवनात फार आवश्यक आहे. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कृष्णा बी उत्तर. बी उत्तर अगदी योग्य उत्तर. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर बी. खेळ जीवनात फार आवश्यक आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तर 93 उत्तरावरील 5वा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न 5वा, वरील उतार्यात आलेला स्वेद याचा समानार्थी शब्द. स्वेदचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला शोधायचा. पर्याय ए हॉकी, पर्याय बी घाम, पर्याय सी टेनिस आणि पर्याय डी मोबाईल. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न 5वा, श्वेत म्हणजे काय याचा समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. श्वेत म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडणारा एक प्रकारचा पदार्थ आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शरीरातून बाहेर पडणारा एक प्रकारचा पदार्थ आहे. मग कोणतं उत्तर असेल तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकता. पर्याय ए हॉकी, पर्याय बी घाम, पर्याय सी टेनिस आणि पर्याय डी मोबाईल. हॉकी, टेनिस, मोबाईल हे साधनं आहेत. घाम हे साधन नाही. चला योग्य उत्तर. सर्वांचं अभिनंदन. वैष्णवी सगळ्यांचं उत्तर बी. कृष्णा खाडे बी, प्रशांत सानप बी, ओम बी. चला सगळ्यांचं बी उत्तर. खूप छान प्रतिसाद तुमचा विद्यार्थी मित्रांनो. साक्षी उत्तर टाक. चला बाकीच्या लाईव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, भागवत, श्रावणी. चला उत्तर टाका. फक्त तासिका करता उत्तर टाकत नाही. तुमच्यासाठी हे सगळं खटाटो. उत्तरा क्रमांक 93 सृष्टीगंधा बी उत्तर. खूप खूप अभिनंदन. तासिका प्लस रेकॉर्डिंग तासिका पाहतात परंतु युट्यूब चॅनलला सबस्क्राईब. विद्यार्थी मित्रांनो मला सूचना, जर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक आहेत त्या सर्व लिंक तुम्हाला नाहीत. त्या लिंक पाहायच्या असतील, त्या लिंकच्या टेस्ट सोडवायच्या असतील तर तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून, आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला